नमस्कार, मी राधिका रामजी नवले आजच्या या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र. आजचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी पत्रकार. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1871 रोजी झाला. मराठीतील दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी पत्रकार. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झाला. मराठीतील दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. मराठी व संस्कृत भाषेचा अभ्यास करून यापुढे हे मुंबईमध्ये आले. हे मराठीतले पत्रकार होते, म्हणून हा दिवस जागतिक पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन असतो. या दिवसाचे औचित्य साधून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचं मी परिचय घेणार आहे. सर्वप्रथम मी त्यांचा परिचय सांगते. मुख्याध्यापिका श्रीमती कोंडेकर मॅडम. त्यांचा अनुभव 37 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य करून मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेला लाभलेले आहेत. तरीही आपण त्यांच्याबद्दल अजून माहिती जाणून घेऊया. मुलाखतीला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. मॅडम, आपला परिचय द्या. माझं नाव राधिका ऋषिकेश कोंडेकर. मी 37 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. 3 महिन्यापूर्वी मी आपल्या शाळेला आलेली आहे मुख्याध्यापिका या पदावर. तुम्हा सर्वांना मिळून मला भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही सर्व एवढे छान गुणी मुलं आहात आणि छान अभ्यास करता, शिस्तीत राहता. हे सगळं पाहून मला खूप आनंद वाटत आहे. मॅम, शिक्षण पदी तुम्ही कधी निर्माण केला? शिक्षक या पदावर मी 1 जानेवारी 1988 रोजी रुजू झाली. मॅडम, आपल्या बालपणाबद्दल माहिती. नांदेड जिल्ह्यामध्येच उमरी तालुका आहे, त्या गावी माझं बालपण गेले. माझा जन्म उमरी तालुक्याच्या गावी झालेला आहे. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. माझी आईसुद्धा सुशिक्षित होती. त्यामुळे एका संस्कारक्षम वातावरणामध्ये मी घडले. मला जी शाळा लाभली होती नूतन विद्यालय उमरी, तीसुद्धा अतिशय उत्तम शाळा होती. उत्तम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे. बालपण माझं चांगल्या ठिकाणी गेले. उच्च शिक्षणासाठी मी परत धर्माबाद या गावी गेले आणि नोकरीच्या निमित्ताने नांदेड येथे स्थायिक झाले. तुमच्या कार्यात आलेल्या अडचणी. कार्य करत असताना अडचणी फार काही आल्या नाहीत मला, पण जेव्हा केव्हा अडचणी आल्या त्यावर मात करण्याचा निश्चय मनाशी जेव्हा पक्का होतो तेव्हा आपण ते कार्य तडीस नेऊ शकतो. मी जेव्हा सुरुवातीला जॉबला लागले तेव्हा माझ्या मनामध्ये वय लहान होतं, एकतर अनुभव नवीन होता आणि अशी भीती वाटायची की अरे मी नवीन मुलांमध्ये जाणार. 7व्या वर्गाचे विद्यार्थी बघितल्यावर मला असं वाटायचं मी तर त्यांच्या एवढीच आहे आणि मी त्यांना कसं शिकवणार, अशी एक भीती वाटायची. पण जेव्हा कार्य करत गेले तेव्हा अडचणी एक एक सॉल्व्ह होत गेल्या आणि ज्या ठिकाणाहून मी शाळेच्या गावी पोचायची तिथे वाहनांची सोय नसल्याकारणाने पायी जावं लागायचं. चिखलाचे रस्ते असायचे. त्याच्यामुळे अनेकदा अडचणी आल्या, परंतु त्यावरही मात करत वाटचाल चालू ठेवली आणि आता 37 वर्षाची माझी सेवा पूर्ण झालेली आहे. आज सगळ्या सुविधा आहेत. आज त्रास होत नाही, पण त्या काळामध्ये मला अनेकदा त्रास झाला. मॅम, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. मी जेव्हा D.Ed कॉलेजला होते, कॉलेजमधून पास झाले आणि जॉब लागलेला नव्हता तेव्हा मला. ग.पी. मनूरकर नावाचे एक लेखक आहेत. तुम्हा सर्वांनी कदाचित त्यांचं नाव ऐकलं असेल कधी. आमच्या इथे उमरीला जे ज्युनियर कॉलेज होतं, यशवंत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, तिथले ते मुख्याध्यापक होते मनूरकर सर. तर ते माझ्या बाबांचे जवळचे मित्र असल्याकारणाने त्यांनी मला सल्ला दिला की बाळ, आता तू D.Ed केलं आहेस म्हणजे तुला जॉब लागेल, म्हणून तू वाट पाहत थांबू नकोस. तू काय कर, आपलं शाळेला येत जा. मग मी 12वीला त्यांच्याकडे ॲडमिशन घेतलं यशवंत हायस्कूलला आणि तिथे रोज शाळेला
आता त्या काळात 11वी 12वीला कॉलेज वगैरे असे म्हणायचेच नाहीत, शाळाच म्हणायचे सरसकट शाळेला जोडून असल्या कारणाने जायचे. मग काय झालं की 1 जानेवारी 1988 या दिवशी माझ्या नोकरीची ऑर्डर आली. पोस्टाने ऑर्डर यायच्या तेव्हा, आतासारखे मोबाईल किंवा ईमेल वगैरे अशा सुविधा नव्हत्या. मग तो ऑर्डर घेऊन पोस्टमन शाळेत आला मला शोधत आणि त्याने मला ऑर्डर दिली आणि मी ती वाचली आणि शिक्षक पदावर माझी नियुक्ती झालेली होती. जेव्हा ही गोष्ट वर्गातल्या सर्व मुलांना कळली ते सर्वजण मला हसायला लागले, ए तू आता बाई झाली आहेस, आता तू बाई झाली आहेस. हा माझ्या आयुष्यातला खरोखरी आठवणीत राहण्यासारखा क्षण आहे. आवडता छंद? मला वाचन करायला खूप आवडतं, पर्यटन करायला खूप आवडतं, खूप असं फिरावंसं वाटतं, नवनवीन स्थळं पाहावेसे वाटतात आणि मी तो छंद जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्नही करते. आमच्या शाळेबद्दल 2 शब्द म्हण. किवळा ह्या शाळेविषयी बोलायचं म्हटलं तर खूप छान शाळा आहे. फक्त म्हणजे भौतिक सुविधांसाठी म्हणत नाही आहे मी, भौतिक सुविधा तर इथे आहेतच आहेत. निश्चितच इतर शाळांपेक्षा मानानं खूप चांगल्या सुविधा आहेत. नांदेडपासून जवळच्या अंतरावर असल्याकारणाने शहराला जोडलेल्या असल्याकारणाने शहरातल्या लोकांना ज्या सुविधा मिळतात त्यातल्या बऱ्यापैकी सुविधा इथल्याही लोकांना मिळतात. इथले विद्यार्थीसुद्धा अतिशय उत्साही मला आढळून आले. काही मुलं थोडेफार खोडकर असतीलही, परंतु ते सुद्धा इतर मुलांच्या सोबत अभ्यास करून त्यांच्यासोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना ह्या कामामध्ये सर्व जो स्टाफ आहे, आपले शिक्षक वृंद आहेत, ते इतके छान उत्साही आणि टेक्नोसेवी आहेत सर्वच जण. त्याचा उपयोग ह्या विद्यार्थ्यांना होतोय हे पाहून मला खरोखरी छान वाटतं की आता जे ते सगळे वेगवेगळे उपक्रम घेतात आणि त्या मुलांपर्यंत पोचवतात, त्याच्यामुळे काय होतं की मुलांच्या ज्ञानवृद्धीमध्ये स्वयं अध्ययनाला सुद्धा त्यांना पुष्कळ मदत होते. प्रत्येक वर्गावर्गात TV लावलेले आहेत, ते कसे वापरावे, त्याच्यावरून स्वयं अध्ययन कसं करावं, वेगवेगळे अध्ययनविषयक व्हिडिओ कसे पाहावेत हे सगळं ते विद्यार्थी जाणतात. त्यामुळे मला खरंच छान वाटतं. छान उत्तम शाळा आहे. शाळेचे आपले अध्यक्ष जे आहेत चक्रधर, काय नाव आहे त्यांचं, खानसोळे, त्यांचं उत्तम सहकार्य असतं. आज आपण उदाहरण पाहिलं की नाही, आपल्या वर्गातले पंखे नादुरुस्त होते तर त्यांनी लगेच तो व्यक्ती आणला आणि इलेक्ट्रिशियनला आणून आपले पंखे दुरुस्त करून दिले. तर अशा प्रकारचं सहकार्य फक्त त्या अध्यक्षांचंच नव्हे, संपूर्ण गावाचं सहकार्य शाळेला जे आहे तसं सहकार्य जर कायम राहिलं तर खरोखरी ही शाळा नावारूपाला जाईल आणि खूप छान शाळेचं कार्य प्रगतीपथावर जाईल असं मला वाटतं. लहान मुलांसाठी संदेश. लहान मुलं म्हणजे तुम्ही सगळे माझे जे मित्र आहात की नाही सर्वजण, तुमच्यासाठी संदेश असा काही देता येणार नाही मला. रोजच देत असते मी. तुम्हाला वाटेल की मॅडम तर रोजच सांगतात सूचना, असं काही नाही. हे जे तुम्हाला प्राथमिक शिक्षणासाठी प्राथमिक शाळा लाभलेली आहे, आपल्याजवळचा स्टाफ सगळा चांगला आहे, मी आताच बोलले होते, तर त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. थोडाही वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त आपल्याला ज्ञान कसं मिळतं, बेसिक नॉलेज सगळं जे आपण इथं घेत असतो. प्राथमिक शिक्षण हे नावच, आपल्या शाळेला प्राथमिक शाळा हे नावच त्याच्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही उद्या उच्च पदावर जाणार आहात, वेगवेगळ्या परीक्षा देणार आहात, तर हे जे प्राथमिक ज्ञान तुम्ही घेणार आहात याचा उपयोग तुम्हाला आयुष्यभर होणार आहे. तर तो उपयोग करून घेता यावा. तुमचं बालवय आहे, कदाचित खेळण्यात तुम्हाला जास्त रस असेल, हरकत नाही. ज्यांना खेळामध्ये खूप काही प्रगती करायची आणि त्यांनी त्या विषयात करावी, परंतु जो काय आपल्या आवडीचा विषय असेल त्या विषयामध्ये नक्की सर्वांनी प्रगती करून घ्यावी आणि हे जे प्राथमिक शिक्षण आहे ते आनंददायी पद्धतीनं आणि जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद मॅडम. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.